चला नेक्स्ट टॉपिक कोणता घ्यायचा आपल्याला? लसावी. आधी अर्थ समजून घेऊया की नेमकं लसावीचा अर्थ काय आहे आणि मसावीचा अर्थ काय. सिंपल उदाहरण घेऊन समजून घेऊया, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती बेसिक माहिती घेऊया, मग गणिताला सुरुवात करायची. बघ, पहिल्यांदा लसावीचा लॉंग फॉर्म काय आणि मसावीचा लॉंग फॉर्म काय. काही पुस्तकाच्या मध्ये द्यायला चुकलाय म्हणून मी असं म्हणतो, राग येतो मला थोड्यासाठी. हा बघा, हा सांगा. लघुत्तम सामायिक विभाजक. हा मसावी महत्तम सामायिक विभाज्य. बरोबर का? अजून यात काही कोणाला शंका आहे? असली तर लागलंच मला सांगा. भयान शांतता आहे. काय ना कुठे येणार? इकडे येणार. पलीकडे काय जाणार? इकडे विभाजक जाणार. विभाज्य. हा विभाज्य आणि विभाजक काय आहे त्याचा अर्थ सांगा मला. ह्याचाच अर्थ माहिती नाही मुळात. विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय, भाजक म्हणजे काय. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक. हे 8वी 9वी 10वीला ते त्या अगोदर शिकू द्यात. ते झालं की नाही? बरोबर आहे. आता बघ, विभाजक. आता बघा, आपण हे जे असते प्रत्येक जोडाला त्याला पाठीमाग, बरोबर आहे. विभाजक विभाजक म्हणजे भाग घालवतोय तो का ज्याला भाग घालवतोय तो? जो भाग घालवतोय तो, जो क्रिया करतो त्याला नेहमी क जोडतोय बघा पाठीमाग. विभाजक म्हणजे हा कोण आहे? भाग घालवणारा आहे. आणि विभाज्य म्हणजे काय? ज्याला भाग घालवतो तो. ज्याला भाग घालवतो त्याला काय म्हणतो आपण? विभाज्य. आणि जो भाग घालवतो त्याला म्हणतोय काय? विभाजक. बरोबर आहे. आता या पुढच्या शब्दांचा अर्थ काय तुम्हाला सांगायची गरज नाही. लघुत्तम सामायिक म्हणजे काय? लहानात लहान सामायिक असणारा. आणि महत्तम सामायिक म्हणजे काय? मोठ्यात मोठा सामायिक असणारा. बरोबर आहे. आता ह्या दोन शब्दांचा अर्थ आपण प्रॉपर बघूया. बघ, मी एक पाढा लिहितो. किती झाली? मला जे पाहिजे तेच लिहिणं. नऊचा नको चालूया. बघा, आणि इकडे पाढा लिहितो. तीन पाढे मी दिलेले. आता बघ, मला काय म्हणायचं आहे, हा कोण आहे? काय म्हणलो मी? विभाजक. विभाजक म्हणजे काय? भाग घालवणारा. आणि इकडे काय म्हणलो? ज्याला भाग घालवतो तो. आता अशा संख्या शोधायच्या. बघा, ह्या दोन पाढ्यातील अशा संख्या शोधायच्या की ज्या संख्यांनी कशी पाहिजे? ती कशी पाहिजे? महत्तम पाहिजे. बरोबर आहे काय? मी उलट सांगितलं, सॉरी.
हे उलट झालं तुमच्या नादात, मी पण तुम्हाला उलट सांगितलं. इथं विभाजक पाहिजे, इथं विभाज्य पाहिजे. याला भाग घालवालोय. बघा, महत्तम सामायिक भाग जाणारी संख्या 40. लहानात लहान भाग घालवणारी संख्या, मी ज्याला भाग घालवली ती, बरोबर आहे. अशी काय करायची, 6 आणि 8 न 6 आणि 8च्या पाड्यातील अशी संख्या शोधायची जी लहानात लहान आहे. काय सांगतो बा, लहानात लहान पण आहे आणि कशी आहे, दोघांनी पण त्या संख्येला भाग जातोय. म्हणजे कुठली संख्या शोधालोय आपण, भाग जाणारी संख्या शोधतोय. म्हणजे कोण शोधालोय, विभाज्य शोधालोय, भाग जाणारी संख्या शोधतोय. मग आता ह्यातली पाड्यातली कुठली संख्या अशी आहे सांगा, भाग जाणारी किती आहे, 24. म्हणजे अशी संख्या बघा, 24 पुढे गेल्यानंतर ही पण दिसते तुम्हाला, इथे 24 दिसत्या. अशा पुढे गेल्यानंतर भरपूर संख्या मिळतात, भरपूर संख्या मिळतात. पण तुम्हाला काय करायचे आहे, कशी पाहिजे म्हणून सांगितलं, लघुत्तम पाहिजे, लहानात लहान पाहिजे. मग लहानात लहान कोणती आहे, म्हणजे 8 आणि 6चा लसावी किती येणार, 24. फक्त काय कशातली पाहिजे, लहानात लहान पाहिजे. आता दुसरी गोष्ट काय, हे झालं इकडलं. आता विभाजक म्हणजे दिलेल्या संख्यांच्या बाबतीत आपण बोलतोय बघा. कोणाच्या बाबतीत बोलवलोय आपण, 6 आणि 8च्या बाबतीत बोलावलोय. मला त्यांचाच लसावी आणि त्यांचाच काय काढायचा आहे, मसावी काढायचा आहे. या संख्यांच्या बाबतीत मी बोलताना काय म्हणलो, या संख्यांनी भाग जाणारी संख्या कशी शोधायची आहे, लहानात लहान. कुठली शोधली, 24. आता भाग घालवणारी, या संख्यांना भाग घालवणारी कशी संख्या शोधायची आहे, मोठ्यात मोठी. म्हणजे यांना भाग गेला पाहिजे. म्हणून या शब्दांचा अर्थ महत्वाचा आहे का, विभाज्य शोधायचं म्हणजे काय शोधायचं आणि विभाजक शोधायचं म्हणजे काय शोधायचं. इतर गणितामध्ये ज्यावेळी तुम्ही शाब्दिक गणित बघणार त्यावेळी तुम्हाला तिथंच क्लिक झालं पाहिजे, त्या संख्यांच्या पेक्षा मोठी संख्या उत्तर येणार का लहान संख्या उत्तर येणार. म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत जाताना इझी तिथपर्यंत आपण जाऊ शकतोय. आता बघा काय म्हणलो, कशी संख्या शोधायची आहे, म्हणजे या दोन संख्या कुणाच्या पाड्यात येतात त्या संख्या शोधायच्या. 1च्या पाड्यात येतात, 2च्या पाड्यात येतात, येतात का नाहीत, येतात, बरोबर आहे. म्हणजे इथं आले बघा, ह्या दोन संख्या एकमेकाच्या पुन्हा कोणाच्या पाड्यात आल्यात, 2च्या, आणि परत दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाहीत. म्हणजे मसावी किती येणार, 2, लसावी किती येणार, 24. हे आपण सोप्या गणिताच्या बाबतीत बघितलं अर्थ समजायसाठी. आता मी ह्याच्यापेक्षा जरा असं मोठं एक्झाम्पल घेतो. 12 घ्या, 16 घ्या. 12च्या आणि 16च्या पाड्यात येणारी संख्या कोणती आहे ती आता पटकन मला तुम्ही सांगायचं. 48. म्हणजे लसावी काय येईल, 48. आता 12 आणि 16 कुणाकुणाच्या पाड्यात येते ते सांगा. 2च्या येते, 4च्या येते. मग आता ह्या दोघांच्या पैकी कुणाला निवडणार, मोठ्यात मोठ्याला. आणि ह्याच्याबरोबर परत 96 पण येते, बरोबर आहे काय. दोघांच्यात कुणाला निवडणार, म्हणजे शोधताना संख्या ह्या दोघांच्या जवळची शोधायची असते. इकडून ह्या दोघांच्यापासून जवळ कोणती आहे, इकडून जवळ कोणती आहे, लक्षात आलं काय. आता बघा तुम्हाला नेहमी दिलेल्या संख्यांच्या पैकी, आता हे काय आहेत, ह्या दिलेल्या काय आहेत, संख्या आहेत. नेहमी तुमचा लसावी काय असू शकतो हे बघायचं. एवढं समजलं का नाही, तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट पण करता येतोय पटकन. म्हणजे काय बघा, लसावी काय असू शकतोय बघा. समजा ह्या आणि ही दोन संख्या आहेत, एक्स आणि वाय आहेत, किंवा आता संख्येच आपण दिलेत किती, 12 आणि 16 आहेत. ह्या दोन संख्यांचा जर का तुम्हाला लसावी काढायचा आहे, काय म्हणतोय लसावी, तर दोघांच्यातली मोठी संख्या कोण आहे, 16. एक तर उत्तर 16 येईल, काय म्हणतोय बघा. आता इथं उत्तर आपलं 16 येत नाही, पण सांगालो काय, 3 संख्या आहेत, 4 संख्या आहेत. एक तर संख्या सगळ्यात मोठी जी संख्या आहे, कुठली संख्या आहे यातली, 16. एक तर 16 येऊ शकते, किंवा 16 जर का येत नसेल तर 16 पेक्षा मोठी संख्याच उत्तर येणार. याचा अर्थ लसावी कधीही 16च्या खाली येणार नाही. मग तुमचा लसावी 16च्या खाली जर का ऑप्शन मधलं एखादं उत्तर असेल आणि तुम्हाला उत्तर काढायलाच जमत नसेल, तेवढा वेळ राहिला नाही परीक्षेत, तर तुम्ही 16च्या खालचं उत्तर कधीही उत्तर टिक करणार नाही. का टिक करणार नाही, लसावी हा सगळ्यात मोठी संख्या असू शकतो, किंवा त्याच्यापेक्षा काय असणार,
पुढची संख्या असणार, त्याच्यापेक्षा खाली कधीच येणार नाही. म्हणजे याच्या पुढं याच्या पाठीमागे कधीच येणार नाही. आता सेम मसावीच्या बाबतीत 3 संख्या असतील, 4 संख्या असतील, 5 संख्या असतील किंवा 2 असतील, त्या 2 संख्यांच्या पैकी लहानात लहान संख्या कोणती आहे ती बघायची. किती आहे आता? 12. मग मसावी तुमचा काय येणार बघा. मसावी एक तर 12 येईल किंवा 12 पेक्षा काय येईल? कमी येणार, त्याच्यापेक्षा मोठी येणार नाही. म्हणजे समजा मी आता संख्या दिल्या तुम्हाला 12, 16, 18, 24, अच्छा जर का मी तुम्हाला संख्या दिल्या तर तुम्ही काय म्हणणार? सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे? 24 येते का लसावी? येत नसेल, आला तर ठीक, नाही आला तर 24च्या पुढची काय येणार? लसावी येणार. मसावी 12च्या पेक्षा मोठा येणार नाही. हे झालं प्रायमरी लेवलला आपण फक्त काय केलं? सेपरेट करून ठेवलं की ह्याच्यापेक्षा उत्तर खाली येणार नाही, ह्याच्यापेक्षा मोठं उत्तर येणार नाही. लक्षात आलं? आता त्याच्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतोय प्रश्न वाचल्यानंतर. आता हे सांगितलं, ह्याच्यानंतर आपल्याला अनालिसिस काय करायचं आहे की समजा मी काय सांगितलं, तुम्ही ग्राउंडला पळाई नाही कराय, क्रीडा संकुलचं ग्राउंड असं आहे, बरोबर आहे? असं ग्राउंड आहे, 400 मीटरचं ग्राउंड आहे. आपण काय म्हणलो की 3 जण येत आहेत, 1, 2, 3, 3 जण ह्या ट्रॅकवरनं पळणार आहेत, बरोबर आहे? एक समजा एक लॅप पूर्ण करतोय 2 मिनिटात, बघा ए हा व्यक्ती 2 मिनिटात पूर्ण करतोय, बी हा जरासा स्लो आहे 3 मिनिटात पळतोय, आणि सी हा अतिच कमी आहे, तो 4 मिनिटात पूर्ण करतोय. काय म्हणतो? एक लॅप पूर्ण करावलोय. आणि तुमच्या प्रशिक्षकाने काय केलं? इथं विसल वाजवली आणि तुम्ही म्हणलं तुम्ही राऊंडला चालू करा. आता काय प्रश्न काय विचारणार की तिघच्या तिघ ह्याच लाईनला परत एकत्र कधी येतील, किती वेळानंतर परत एकत्र येतील. आता बघा काय म्हणलो, आता बघा पहिल्यांदा ए येणार, सुरुवातला कोणी पहिल्यांदा येईल, ए ज्यावेळी इथे येणार ते बी कुठेतरी पाठीमागे असणार, सी कुठे त्या पाठीमागे असणार, ज्यावेळी सी इथे येणार ए पुढे गेलेला असणार, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे की बरोबर फिरून येडं मारून त्याच वेळी कधी एकत्र येणार. लक्षात आलं काय? आणि अशा प्रकारची गणितं तुम्हाला काय बघायची आहेत? तुमच्या कशा देणार आहेत? लसाई मसाईमध्ये देणार आहेत. मग आता तुम्हाला एक समजलं, ह्या जी मिनिटं दिल्यात, कोणती कोणती मिनिटं दिल्यात? 2 दिलाय, 3 दिलाय, 4 दिलाय. मला सांगा 4 मिनिटाच्या आत परत येतील का एकत्र ती? आपल्याला शोधायचं काय आहे? डोक्यात एवढं झालं, 4च्या खाली एकत्र येतील काय? नाही, 4च्या पुढेच जाणार, टायमिंग 4च्या पुढे जाणार. आणि जर का दिलेल्या डाटापेक्षा जर का उत्तर पुढे जात असेल तर नेहमी तुम्ही काय काढणार? लसावीच काढणार, मसावी कधी काढणार नाही. आणि कन्फ्युजन होते, म्हणजे काय होतंय, उत्तरात तुमचा लसावी पण त्या संख्यांचा दिला जातोय आणि मसावी पण दिला जातोय, आणि तुम्ही लसावीच्या जागी मसावी काढताय किंवा मसावीच्या जागी लसावी काढताय, ते उत्तर एकमेकाला चिकटून येत आहे. आणि हे कसं होतंय, कधी काढायचं काय काढायचं हे समजत नाही. थोडं जास्त अभ्यास झाला की थोडं कन्फ्युजन होते, तेवढं होतं कामा नाही. आता मग काय करणार? ह्याच्या पुढचं टायमिंग काढायचं आहे परत, तर ह्यांचा काय काढणार? लसावी. ह्यांचा लसावी जो येईल त्या टायमिंगला दोघं जण परत एकत्र येतील. ह्यांचा लसावी किती येतोय? 12 येतो. म्हणजे 12व्या मिनिटाला सगळे एकत्र येणार. म्हणजे काय होते ते पण सांगतो बघा. 12 मिनिटं झालीत, एचं किती राऊंड तयार होतील? 6 होणार. याचे किती होतील? 4. ह्याचे किती होतील? म्हणजे सगळ्यांचा राऊंड कंप्लीट होऊन ते पहिल्याच जागेवरती येणार. कितव्या मिनिटाला? बरोबर 12व्या मिनिटाला येणार. म्हणजे प्रशिक्षकाने तो टायमिंग सांगितला तर तुम्हाला किती येणार? 12. मग याच प्रकारची गणितं कुठे कुठे येणार? सिग्नल मध्ये येणार. सिग्नलचे 3 रंग आहेत, एकदा लागलेत. एक हिरवा रंग 10 सेकंदाला लागतोय, 15 सेकंद लागतोय, येणार. परत घंटा सांगतात, बेल सांगतात, बरोबर आहे? म्हणजे एक बेल 30 सेकंदांना वाजते, एक 2 मिनिटांना वाजते, एक 2.5 मिनिटांना वाजते, बरोबर आहे? तर अशा वेळी काय करायचं आहे तुम्हाला? त्यांचं काय काढायचं आहे की बाबा एका तासामध्ये ती घंटा किती वेळा वाजेल, 2 तासामध्ये घंटा किती वेळा वाजेल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळणार. मग मसावी कधी काढायला लागतोय? आता हे बघितलं लसावी, मसावी कधी काढायला लागतोय? तर सिंपल सांगतो, जिथं जिथं तुम्ही तुकडं करणार आहे, जिथं जिथं तुकडं करणार आहे, जिथं जिथं तुम्ही त्याचं काय करणार आहे, गट्टे तयार करणार आहे, ग्रुप तयार करणार आहे, तिथं तिथं तुम्हाला काय काढायला लागणार? मसावी. म्हणजे वेगवेगळ्या लांबीचे दोरखंड तुम्हाला दिलेत. काय दिलेत? दोरखंड. वेगवेगळ्या लांबीचे दोरखंड दिलेत. तर त्या दोरखंडाचं तुम्हाला काय काढायचं आहे? लांबी काढायची. म्हणजे काय? त्याला मोजण्यासाठी एक पट्टी काढायची आहे. समजा एक एवढ्या लांबीचा आहे, एक एवढ्या लांबीचा आहे, दुसरा मोठ्या लांबीचा. तुम्हाला सांगितलं जाते 5 मीटर 40 सेंटीमीटरचे आहे, हे वेगवेगळे दिले. आणि तुम्हाला काय म्हणलेत? हे 540 आहे, हे समजा 320 आहे, बरोबर आहे? आणि सांगितलं काय? हे 100 मीटर, सॉरी 100 सेंटीमीटर आहे, किंवा 1 मीटर म्हणलं. 1 मीटर कसं असेल जास्त घ्या. हे समजा 8 मीटर आहे, हे 5 मीटर 40 सेंटीमीटर आहे,
3 मीटर 20 सेंटीमीटर आहे, तर काय सांगणार, या कापडाला मोजण्यासाठी मोठ्यात मोठी पट्टी किती मापाची असावी. म्हणजे छोटी एक पट्टी असणार ना, छोटीशी अशी 1 2 3 4 पट्ट्या बसणार, बरोबर आहे. किंवा मोठ्यात मोठे किती तुकडे तयार होतील, काय करावं आपण, त्याचं ब्रेक करावं, ते तुकडे तयार करतोय. अशा वेळी डोज आपण काय काढणार, मसावी. म्हणजे आपण काय शिकायला लागलोय, मसावी कधी काढायचा, लसावी कधी काढायचा हे समजून घ्यायचं. आलं पुढ्यात गडीत म्हणून वरबडून काढायचं असली भानगड ठेवायची नाही. आधी समजलं पाहिजे लसावी का काढायचा, मसावी का काढायचं. लक्षात आलं. आता बघा, लसावी आणि मसावी तुम्हाला 3 संख्यांचा काढायचा. परत म्हणजे बघा, ह्या तिन्हीचा तुम्हाला लसावी काढायचा, आणि तिन्हीच्या काढायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तिन्हीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि हे समजायला पाहिजे. याचं कन्व्हर्जन यात करायला गेला तर भरपूर जागी चुका होत्यात. त्याच्यामुळे मी तिन्हीच्या तिन्ही सेपरेट सांगायला लागलो, बरोबर आहे. आधी लसावी काढायची पद्धत समजून घेऊया. म्हणजे कशाची, सर्वसाधारण संख्या, म्हणजे आता जे आपण पाठीमागे काढवलोय ते सगळं, यांचा लसावी कसा काढायचा. हा लसावी शिकला की हा लसावी येतोय, आणि हा लसावी शिकला ह्या लसावी, हे दोन्ही पण येतात खालचे, बरोबर आहे. मग आता आपण काय करूया, पहिल्यांदा सर्वसाधारण शिकूया, मग परत ह्या चार्टकडे पाठीमागूया. ओके, बघ, लसावी काढायसाठी आपली ब्लॉकची मेथड तीच वापरायची, ती सोपी आहे, तीच वापरायची. म्हणजे आता मगाशी मी संख्या लिहिल्या, किती लिहिल्या, 16 लिहिलेलं, 12 लिहिलेलं, 12 इथे पुढे लिहिलं, 18 लिहिलं आणि 24 लिहिलं. मी सांगताना 4 संख्याचं सांगालोय, कारण की 2 मग तुम्हाला इझी जमते, 3चं इझी जमते, सांगताना 4 संख्येचं सांगाल. बघ, पहिल्यांदा अशी संख्या निवडायची ज्या संख्येनं 1 2 3 आणि 4 चारीच्या चारी संख्यांना भाग जाणार. अशी कोणती संख्या आहे, तर बघा, पहिल्यांदा 2 न जातोय, बघा इथं 4 न जातोय, इथं 4 न जातोय, पण याला 4 न जात नाही. त्याच्यामुळे मी किती घेतला, 2. आणि ज्या संख्यांनी सगळ्या संख्यांना भाग जातोय त्याला फक्त गोल करायचा. गोल का करायचा, तर ज्या ज्या गणितात तुम्हाला लसावी मसावी दोन्ही एकत्र काढायचे आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको, याच्यासाठी आपण काय करतो, त्याला गोल करतोय, बरोबर आहे. आता हिनं प्रत्येकाला भाग घाला, किती येईल, 6 8 9 12, बरोबर. आता पुन्हा जर का तिघांच्यातनं चारीच्यातनं जर का कॉमन निघ असेल, गोल कुणाला करणार हे पण लक्षात घ्या. दोघांच्यातनं निघलं गोल करायचा नाही, तिघांच्यातनं निघलं गोल करायचा नाही. जेवढ्या काय संख्या दिल्यात प्रत्येक संख्येतनं बाहेर निघलं तरच गोल करणार. आता बघा, परत 2 बाहेर निघते काय, नाही निघत, कारण इथं निघत नाही, म्हणजे फक्त 2 येईल. इथे येणार किती, 3, इथे येणार किती, 4, इथे येणार किती. जर का भाग जात नसेल तर संख्या तशीच ठेवा, इथे किती येईल, 6. आता बघा, परत भाग जातोय, इथे भाग जातोय, 3 न जातोय, 3 न जातो. ह्याच्यात सिक्वेन्स गरजेचा नाही, एक गोष्ट समजून घ्या, ह्याच्यात सिक्वेन्स गरजेचा नाही. पण काय गरजेचं आहे, ज्यावेळी तुम्हाला कॉमन काढणार त्यावेळी, बाकी पहिल्यांदा कॉमन करणार त्यावेळी तुम्हाला सिक्वेन्स गरजेचा आहे, कारण की 2 न जातोय, 3 न जातोय. जेवढं काय कॉमन जाते तेवढं पहिला घालवा, नंतर पहिला 5 घ्या, नंतर शेवटला 2 घ्या, काही फरक पडत नाही. मग किती मागेला, 3 3 एके 3, 4 तसंच ठेवलं, 3 एके 3, इथे किती आलं, 2, बरोबर आहे. परत यांच्यात किती कॉमन निघते, 2 1 2 3 1. आता परत खाली घ्यायचं नाही, तसंच ठेवा, उगाच वाढवत बसायचं नाही. कॉमन निघतंय तोपर्यंत ठेवा, मूळ संख्या आल्या काय आल्या तशाच ठेवा, पुढे जायचं नाही. आता बघा, मसावी म्हणजे काय, ज्या ज्या संख्यांना तुम्ही गोल केलाय त्यांचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. इथे कितीला गुणाकार केलाय, 2 ला. म्हणजेच फक्त एकटच 2 आहे, एकटच 2 आहे ना, आणि कोण आहे, त्याला म्हणायचं काय, मसावी, एकटाच. समजा इथं आणि का असा, समजा 3 ला पण गोल आला असता कुठेतरी खाली, म्हणजे इथं, किंवा 3 अनपद सगळ्यांच्या कॉमन निघाला असतं, तर काय म्हणलं असं आपण, 6 ला असं लसावी. लक्षात आलं. आता मसावी म्हणजे काय, सॉरी लसावी, कशाचा गुणाकार करायचा, एलचा गुणाकार. एलचा गुणाकार म्हणजे काय,
जेवढं काय अंक तुम्हाला एवढ्यात आल्यात, ह्या एवढ्यात तेवढ्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय येणार? लसावी येणार. लिहा अंक कोणकोणते येईल? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 1 लिहू नका. 2 गुणिले 3, 2 दुनी 4, 4 त्रिकम 12 दुनी 24 दुनी 48 त्रिक 144. आता हे एवढं करायची गरज लागली नसती जर का तुम्हाला पाडेपाठ असते तर. म्हणजे 12च्या पाड्यात 120 येते, 120 बसणं पुढे 12चा वर्ग येतो 144, 16 9 144, 18 8 144, 24 सख 144. हे जर का पाठ असतं तर एवढी गरज लागली नसती. पण 30 पर्यंत का पाडे पाहिजेत? निदान हे तरी पटकन सांगता यावं ह्याच्यासाठी पाडे पाहिजे. दरवेळेला फक्त गुणाकार गुणाकार गुणाकारासाठी पाडे लागत नाहीत. हे लसावी मसावी पण जेवढं त्याचा गुणाकार स्ट्रॉंग आहे, जेवढे त्याचे पाडेपाठ आहेत, पटकन सांगता येते लसावी किती होते. ओके, एक तेवढं लिहून घ्या, परत मी तुम्हाला देतो, मग तुम्ही सोडवा. कोणताही भाग समजला नसेल तर परत विचारा, रिपीट करूया. झालं? आवरा की मग. हे लसावी काढायचं, लसावी मसावी दोन्ही पण काढायचं. 12 15 24. जरा अवघड देतो थांब, लगेच सांगितलं सारे. हा 140 होते ते. 115, 315, 63 गुणिले 5. आणि फॅक्टर पद्धत पण आहे. मी हे सांगताना फॅक्टर पद्धत सांगणार, म्हणजे इथल्या इथं सोपी जाते म्हणून. कुठलं जे सोपं पडते ते पटकन उचलायचं आणि वापरायचं. बघा हे पुसतो. काय ना, 12 15 24. पहिल्यांदा किती भाग जातोय? 3 जातं का नाही? 3. हा 3 घालवा, 4 5 8, परत 4 जातोय 1 5 2. आता परत भागच घालवायचा नाही. मसावी किती येईल? 3. आणि लसावी किती येईल? 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 2, 3 2 3 चौक 12, 12 पंचे 60, 60 दोन्ही. लसावी काढता यायला पाहिजे. लसावीवरती भरपूर प्रश्न पडतात. लसावी मसावीवरती कुठल्याही परीक्षेला जाऊ, लसावी मसावी तोड नाही. हे काढायला समजलं, शाब्दिक गणित लोड जाणार नाहीत. त्यातले कुठली काही विचारतो म्हणतो मी, पण हे बेसिक समजलं पाहिजे. 35 आणि सांगतो घ्या. 35 45. ज्यावेळी तुम्हाला सिम्पली 2 संख्यांच्या मध्ये फोडता येते संख्या, मूळ संख्या आणि एकाच संख्येमध्ये फोडता येते संख्या, म्हणजे कशी आली बघा, 7 आणि 5 आणि 9 आणि 5. अशा संख्या जर का फोडता येत असतील तर काय करणार? 5 5 साठी एकच 5 आणि 7 9 63, 63 गुणिले 5 315. हे हळूहळू जसं तुमचं प्रॅक्टिस होईल तसं हे समजत. काय करणार? ह्या संख्या फक्त फोडायच्या,
फोडायचे म्हणजे अशा फोडायचे नाही 3 आणि 5 फोडायचे अशा फोडतो असू दे, काय मधनं चिरूया दोन्ही बाजूला असं नाही. गुणाकाराच्या स्वरूपात फोडा आणि प्रत्येक ज्या 2 संख्या आल्या त्याच्यासाठी एकच संख्या घ्या, 2 संख्या आल्या त्याच्यासाठी एकच संख्या घ्या. मसावी समजला? आता ह्यांच्यातला मसावी किती येईल? 5 येणार. समजलं? जाऊया पाठीमाग. फक्त हे काय सांगितलं, आपण लसावी मसावी काढायची पद्धत शिकलो. ओके, बघा आता हे 3 लसावे आपल्याला शिकायचे. आपण ही पद्धत शिकलो. आता काय काय करतोय, उभ्या पद्धतीत मांडतोय. गोल केलेल्यांचा गुणाकार म्हणजेच कशाचा काय असणार आहे? मसावी. आणि यलचा गुणाकार म्हणजे काय असणार आहे? लसावी. बरोबर आहे. आता हे लसावी मसावी झालं. आता काय करायचं आहे, जर का तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे आणि अपूर्णांकाचा काय काढायचा आहे? मसावी काढायचं, तर याच्यासाठी लक्षात ठेवायचं काय, अपूर्णांकाचा जर का मला काय करायचं असेल, लसावी काढायचा असेल, तर अंशांचा लसावी काढणार. खाली पण काय लिहिणार? मसावी काढायचा. अंशांचा आता इथं काय येणार? बघ हे ठेवले शिल्लक. इथं जर का लसावी म्हटला, कोणत्याही 2 अपूर्णांकाचा तुम्हाला लसावी काढायला सांगितला, तर अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा नेहमी तोच येतोय. काय येणार? लसावीच. आणि छेदाचा काढायचा मसावी. काय काढायचा? मसावी. 3 छेद दिला असेल, 3ही छेदांचा काय काढणार? मसावी. आणि तो छेदात लिहायचा. परत अंशांचा मसावी, छेदाचा काय येईल? लसावी. एवढाच फक्त फरक आहे. आपण लसावी मसावी काढणार त्याच पद्धतीनं, जे आपण वरती शिकलो त्याच पद्धतीनं लसावी मसावी काढणार. पण लसावी मसावी काढल्यानंतर कसा वापरायचा आहे तो, तर या फॉर्मॅटमध्ये ठेवायचा. अंशांचा लसावी काढायचा, छेदाछेदांचा मसावी काढायचा. अंशांचा मसावी काढायचा, छेदाछेदांचा लसावी काढायचा. लक्षात आलं? परत खाली हिंचा मसावी, हिंचा लसावी, लसावी मसावी, उलट सुलट आहे. फक्त अजून कन्फ्युजन होते. काय होते, मी ह्याला हे लावताय, ह्याला हे लावताय, का लावताय हे कळत नाही, ते लावताय. म्हणून काय सांगितलं, म्हणून लिहिताना मी तसं लिहिलं. पहिल्यांदा लसावी म्हणलं की अंशांचा लसावी, इथं मसावी म्हणलं की अंशांचा मसावी, मसावी मसावी, लसावी लसावी. आणि छेदाला बरोबर त्याच्या उलट लिहायचं. अंशात जे लिहिले त्याच्या छेदाला उलट लिहायचं. लक्षात आलं? आता त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाचा कसा काढायचा, उदाहरण बघायचे. लागलंच हे एक्सप्लेन करतो, मग उदाहरण बघूया. दशांश अपूर्णांकाचा कसा काढायचा आहे, तर बघा 1 नंबर, दशांश चिन्हानंतरची पदे समान करा. आणि 2 नंबर, दशांश चिन्ह घालून लसावी आणि मसावी काढा. 3 नंबरला काय करायचं, जेवढी पदे समान केलेली आहेत तेवढी पदे उत्तरांना म्हणजेच कुणाला, लसावीला आणि मसावीला द्यावी. बघा म्हणजे काय करतोय बघा, समजा उत्तर दिले किती, 3.4 दिले आणि दुसरं काय विचारले तुम्हाला, 0.18 0.17 काय विचारलं, सोपं येतो. या दोघांचा काय विचारलं तुम्हाला, लसावी आणि मसावी विचारलं. इथं किती पद आहेत, इथं किती पद आहेत, समान करा म्हणजे काय, ह्याला 0 द्या. हे पुढचं काय पण असू दे, किती द्या, इथं 2 पद तयार करा, इथं पण 2 पद आहेत तर वरती पण 2 पद तयार करा. म्हणजे किती पद झालीत, 2 पद 2 पद. आता दुसरा नियम काय सांगतोय, चिन्ह नाही म्हणजे किती राहिली संख्या, 340. दुसरी संख्या किती राहिली, 17. आणि ह्यांचा तुम्ही लसावी काढा, लसावी तोच येतोय कारण की पाड्यातील संख्या आहे.
याने याला भाग जातो याचा अर्थ लसावी तोच येणार. मोठ्यात मोठी संख्या भाग जात असेल तर मोठ्यात मोठी संख्या मागच सांगितलं काय येणार लसावी. लसावी किती आला बरोबर काय. आणि मसावी किती येणार लहानात लहान संख्या. जर का मोठ्यात मोठी संख्या लसावी असेल तर लहानात लहान संख्या काय असते मसावी. बरोबर आहे. म्हणजे किती येईल 17. आता हे जे आलं त्याच्यानंतर तुम्ही काय करणार 3 नंबर किती पद समान केली आपण 2 पद समान केली म्हणजे इथं 2 होती इथं 2 केली सॉरी इथं 2 होती 2 केली 2 पद समान केली उत्तरात पण 2-2 पदानंतर दशांश देणार. लक्षात आलं काय. आता या संख्या लसावी आल्या हे समजायला सोपं झालं. उदाहरण दिलं परत क्लिअर होईल. त्याच पुढं लिहून घ्या. अजून काही बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची आहे ती लागलंच घेऊया म्हणजे आपल्याला पुढे कुठंच तटायची गरज नाही. तुम्हाला ग्रुपला एक पीडीएफ पाठवतो नोट्सचे आहे मागल्या बॅचच्या मुलांनी लिहून घेतलेला आहे. त्यातले थोडे टॉपिक त्यात नाहीत म्हणजे एकांचा टॉपिक ती मुलगी ज्यावेळी नव्हती त्यावेळी तिने लिहायला नाही काय पण त्याच्यात सगळं डिटेलमध्ये लिहून ठेवलेलं आहे नोट्स सगळ्या. मग त्या एक 40-45 पानाची पीडीएफ आहे तुम्हाला पाठवतो. काय करा सोबत ठेवा किंवा ह्यातलं काय लिहून घेताना राहिलं काय राहिलं तर तिकडे त्यात आहे. तर त्याची एक सेपरेट 40 पानं आहेत ना ते तुम्ही कमी करू शकता. त्यात उदाहरण पण थोडे आहेत ते कमी करून तुम्ही एक 20 पानामध्ये ते लिहून ठेवू शकता की जे फक्त तेवढंच वाचायचं नुसतं काय सुटायचं तेवढंच वाचायचं दुसरं काय करायचं. आताच पाठवून ठेवतो लक्षात येतो माझ्या. काय सांगायचं कधी सांगाल तसं काय मला असं वाटलं तुम्ही कधी सांगायला काय म्हणते सोडा मीच तिकडे येतो. सांग बाबा काय म्हणतो सांग. ती मुंगी मुंगीच्या पायासारखं काय अक्षर आहे तिचं आता हाय तसंच आहे म्हणा. आलो तर सांगत नाही पाठीमाग काय ते म्हणते हळूच मला काय ते म्हणाले. ओके ग्रुपला पीडीएफ टाकले 2 मिनिटात येईल. नंतर बघा आता बघून लगेच फोन काढून हा त्याच काय पुढं अजून माहिती लिहून घ्यायची आहे हे तसं ठेवतो. चला आता बघा काही विशिष्ट संख्यांच्या बाबतीत सिंपल गोष्टी आहेत त्या मी परत तुम्हाला आठवण करून देतो की मी जोडमूळ संख्या सहमूळ संख्या या गोष्टीचा परत लसावी मसामध्ये उल्लेख करणार म्हणून सांगितलेलं क्रमगत संख्यांचा उल्लेख करणार म्हणून सांगितलेलं बरोबर आहे. तर त्यांचं सगळं शिकून घेऊया. बघ क्रमगत येणाऱ्या कोणकोणत्या संख्या क्रमगत येणाऱ्या विषम नैसर्गिक या 2 प्रकारच्या संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो आणि मसावी नेहमी 1 असतो. जर का दिलेली संख्या क्रमगत विषम संख्या असतील किंवा क्रमगत नैसर्गिक संख्या असतील म्हणजे 1 2 3 4 5 6 लसावी किती येणार त्यांचा गुणाकार 13 15 16 सॉरी 13 15 17 काय येणार बरोबर आहे. त्याच्यानंतर क्रमगत येणारी कुठली राहिली एकटीच राहिली सम बरोबर आहे काय. तर समचा लसावी त्यांच्या
गुणाकाराची निमपट असतो. कशा असतो? निमपट. आणि मसावी नेहमी किती असणार आहे? 2. नेहमी मसावी किती असणार? 2. आता जोडमूळ किंवा सहमूळ संख्या असतील किंवा एक मूळ असेल तर त्यामध्ये सहमूळच होतात. तरीपर्यंत सेपरेट लिहून द्यावे. म्हणजे समजा 3 संख्या दिल्यात किंवा 2 संख्या दिल्यात, 2 संख्यांच्या मध्ये मूळ संख्या असेल तर त्यांचा मसावी नेहमी एकच येणार, काय कॉमन निघणार नाही. कंसात फक्त लिहा कशा पाहिजेत? पट्टीतील नसाव्यात. पट्टीतील नसाव्या तर त्यांचा मसावी हा 1 असतो, लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. पुढं काय लसावी? त्यांचा गुणाकार असणार. हा म्हणजे त्यांचा, त्या 2 संख्या असतील, 2 असतील 3 असतील तर त्यांचा गुणाकारच त्यांचा काय येणार? लसावी. आणि मसावी काय येणार? नेहमी 1 येणार. या नोट्स मध्ये अपूर्णांकाची तुलना नावाचा एक प्रकार आहे, ते नोट्स मध्ये लिहून दिलाय. ओके, पेज नंबर तुम्हाला सांगतो 13 नंबरच्या पेजवरती आहे. त्या नोट्स मध्ये 13 नंबरच्या पेजवरती अपूर्णांकाची तुलना आहे. ते त्यानं पुढल्या लेक्चरला वाचून यायचं. मी तुम्हाला अजून अपूर्णांकाची तुलना सांगायला नाही. अपूर्णांक आपण शिकलो, पण काय म्हणलो, तुलना करताना नोट्स मध्ये थोड्याफार पॉईंट आहेत ते देतो, त्याच्यानंतर तुलना घ्यायची. ते आपण मध्ये कुठेतरी घेऊया, एवढा काही विषय नाही. फक्त काय, दुप्पट असेल तर, तिप्पट असेल तर, तिप्पट वजा 1 असेल तर, तिप्पट अधिक 1 असेल तर अशा प्रकारच्या संख्येची तुलना कशी करायची अपूर्णांकाची, त्याच्यासाठी ते नियम आहेत. ते फक्त एकदा वाचून या. दशांश अपूर्णांकाचं पण दिले, भरपूर काय काय दिले त्यात, वाचा मस्तपैकी. घातांक दिले, घातांक जो आपण घ्यायचा आहे, काही विषय नाही. चला बर, अजून एक घ्या. एका बाजूला घ्या लसावी, इथं फक्त घ्या मसावी. लसावी तुम्ही कुठं कुठं वापरताय ते फक्त सांगायचंय. कुठं कुठं वापरतोय आपण लसावी, म्हणजे ते फक्त लिहून घ्यायचं. अशा प्रकारचा प्रश्न समोर दिसला की लसावीच काढायचा, अशा प्रकारचा प्रश्न समोर दिसला की लसावीच काढायचा. तसं पहिले ते कोण आता सांगितलं, कोण? मैदानाला काय मारायच्या? फेऱ्या मारायच्या. असं गणितात दिसला शब्द काय काढणार? लसावी. 2 नंबर घंटा. 3 नंबर घंटा म्हणजे बेल. ती लगेच हसाल्यात, बेल वाजले. त्याच्यानंतर 4 नंबर घ्या सिग्नल. सिग्नलचा प्रश्न कशाही प्रकारचा विचारतात, तुम्हाला काय काढायचं आहे? नेहमी लसावी. 5 नंबर छेद समान करायचा असेल तर काय काढतोय? आणि खाली हॅशटॅग करून लिहायचं, संख्यांच्या पुढचे उत्तर येत असल्यास नेहमी
आणि इकडे फक्त काय लिहायचं, तुकडे किंवा गट, तुकडे किंवा गट करायचे असल्यास किंवा कापड किंवा दोरी मोजण्यासाठी पट्टी, इथे उत्तर काय लिहिणार, 3 लोक शेवट काय लिहिणार